ये एकदम इनोसेंट पर्सन है। इनको ये जो दिक्कतें होने लगी बिकॉज ऑफ द नेबर जो अभी इस मैटर में कंप्लेनेंट है, उसके वजह से उन्होंने इसकी तकरार अपने एक दोस्त से की कि मैं यहाँ पे बहुत परेशान हूँ, यहाँ पे मेरी जो बाजू वाले हैं उनकी वजह से मुझे बहुत त्रास है, मेरी वाइफ को बहुत प्रॉब्लम है, आए दिन झगड़े होते रहते हैं, तो मैं क्या करूँ। तो उन्होंने मिस्टर भरत करके इनकी फ्रेंड है, उन्होंने इनको सुझाव दिया कि आप मिस्टर महेश शिंदे जो शिवसेना के कोई है, शिवसेना। मैंने पूछा उनसे कि मैं क्या करूं, मैं शिवसेना ऑफिस में जाऊं क्या, एक बार बात करूं, क्योंकि मैं बाजू में जिम है, मैं वहाँ, तो मैंने उनसे बात की कि क्या करूं, मैं वहाँ जाऊं क्या, एक बार अगर हेल्प मिली तो बोले जाके देखो, बात कर लो एक बार। तो मैंने वहाँ गया शिवसेना ऑफिस में। तो इन्होंने फिर महेश शिंदे को संपर्क किया, उन्होंने अपना दुखड़ा उनको बताया कि ऐसा ऐसा, क्योंकि वो एक समाज कल्याण से जुड़े हुए शिव सैनिक है। तो आज की तारीख में कैसे है, लोगों को पता है कि शिव सैनिक जो है वो ये राहत दिलाने में बहुत मदद करते हैं, मन से है शिवसेना, ये लोग सब मदद करते हैं, लोगों की जेन्युइनली मदद करते हैं। तो उन्होंने इसके लिए ये प्रेफर किया कि मैं शिव सैनिक के पास जाऊँ, मैं मिस्टर महेश शिंदे के पास जाऊँ और उनको अपना दुखड़ा बताऊँ ताकि मेरी जो प्रॉब्लम है उसका निवारण आ सके। तो भी कॉल किया कि ऐसे ऐसे आपके बिल्डिंग में, सोसाइटी में ये वाद विवाद है, तो आप इसका निवारण लाइए। तो महेश शिंदे ने ऐसे इनको सबको कॉल करके बताया, वहां पे फिर इनका प्रॉब्लम अधिकतर तो इनका प्रॉब्लम सॉल्व हो गया। और इन्होंने फिर महेश शिंदे जी को मैसेज भी किया कि थैंक यू साहब, और इसके सारे पुरावे हमारे पास है कि इनका इंटेंशन इतना ही था कि इनको अपनी जो तकलीफें थी उसका राहत देना। इन्होंने थैंक यू का मैसेज भी किया है महेश शिंदे जी को कि बाबा आपने जो इतना हेल्प किया और ये मेरा जो प्रॉब्लम सॉल्व किया उसके लिए आपको खूब खूब धन्यवाद। अब ये होने के बाद आगे क्या होता है इसमें इनका कोई रोल ही नहीं है, क्योंकि इन्होंने एक ट्रस्ट पे एक समाज कल्याण करने वाले व्यक्ति को, मिस्टर महेश शिंदे को, वो वीडियोस सेंड किए थे। उनके अलावा इन्होंने ये वीडियोस किसी को सेंड किए ही नहीं, इन्होंने सिर्फ महेश शिंदे जी को ये वीडियोस सेंड किए थे। और महेश शिंदे जी ने उसके आगे वीडियोस का क्या किया क्या नहीं किया ये आप सब जानते हो। परिषद घेण्यात आली आणि ह्या पत्रकार परिषदमध्ये आपल्यावरती आरोप करण्यात आले की जे काही व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले ते आपल्या मार्फत झालेले आहेत, काय नेमका खुलासा करतात? नाही, माझ्या मार्फत झाल्याचे कोण बोललं माझ्या मार्फत झालेत? तो अमित झा म्हणून जी व्यक्ती आहे, हे बघा, हा अमित झा ही व्यक्ती आहे, एक GP हायवे सोसायटीमध्ये राहते, एक रेसिडेन्स आहे. ते काय त्या दिवशी माझ्याकडे आले होते की मला असा जे काही त्यांचा प्रॉब्लेम होता, समोरचे रेंटल आहेत त्यांच्या, कोण लेडी रेंटल आहे, ते आम्हाला त्रास देत आहेत, सगळ्या गोष्टी, माझ्या मिसेसवर भांडणं, सगळ्या गोष्टी, असा प्रॉब्लेम घेऊन आले. म्हटलं नक्की काय झालं? तर त्यांनी मला सांगितलं की मी 7 तारखेला मी घरी नसताना माझ्या मिसेसबरोबर तिचं भांडण झालं, तर माझ्या मिसेसला तिने मला मारली. तर मारल्यानंतर मी घरी आल्यानंतर मिसेसने मला सगळं सांगितलं. मी थोडं मग नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांना तक्रार दिली, तर पोलिसांनी त्यांना सांगितले की प्रूफ काय नाही, असं नाही, सगळ्या गोष्टी त्यांनी कारणं सांगितली. पोलिसांनी काही तक्रार घेतली नाही त्यांची. मग परत त्यांनी सोसायटीकडे आले, सोसायटीला सांगितलं की मी घरी नसतो, मी जॉबला असतो, माझ्या घरी काय प्रॉब्लेम होतो झाला सगळ्या गोष्टी, तर मला इथं CCTV लावायचं आहे. तर सोसायटीने त्या लॉबीमध्ये त्याला परमिशन ठीक आहे लावू शकतो, असं काय बाकी सगळ्या लॉबीमध्ये आहे, काही ठिकाणी तुम्ही पण लावू शकता, हा त्याचा प्रॉब्लेम होता. मग सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं. नंतर त्याने त्या CCTVमध्ये त्याला पहिल्यांदा ऑलरेडी त्या समोरच्या घरामध्ये कोई अनोळखी लोक येत होती जात होती, सगळ्या गोष्टी थोडं त्यांना डाऊट होतं. त्यांनी मला सांगितलं पहिलेच आमको डाऊट था. तर ते CCTV लावल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये म्हणजे अशी आज दुसरा व्यक्ती तिसरा व्यक्ती अशी सगळ्या गोष्टी जे काय असं त्याला आढळून आलं. तर म्हणजे ते काय कोण नाही की व्हिडिओ, तर मला फक्त त्याने 2च व्हिडिओ पाठवलेत. तो पण त्याला हे पण माहिती नव्हतं, ज्याचा विषय चालले तरुण शर्माचा, त्याला हे पण नाही माहिती नव्हतं की तो BJPचा नगरसेवक आहे तरुण शर्मा एक आहे, आणि मला पण काय माहिती नव्हतं. ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या होत्या. तर त्याने मग फक्त मला हे 2च व्हिडिओ पाठवलेत. ॲक्च्युली त्याचं एक तो तरुण शर्मा बाहेर येतानाचा एक व्हिडिओ आहे, आणि एक दुसरी ती लेडी, हे एक सांगितलं. हा जो व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं मला त्याने, मी जर CCTV लावला आहे तर ही लेडी काय करते, तिच्याबरोबर कोण जर येणार असेल व्यक्ती, तो व्हिडिओ मी पाठवतो तुम्हाला. तर त्याने पाठवलेला की एखादी व्यक्ती माझ्या घरामध्ये येते, तर तो व्यक्तीला काय करते, पहिल्यांदा ती कॅमेरा फिरवायला होती, पण एवढा पण तो हसत बोलला, उनको समज मी नाही आता कॅमेरा घुमागे तो भी दिखेगे ना, तर ती फिरवायला होती. नंतर ती लॉक खोलायला जाते, त्याच्या पाठीमागून तो मुलगा येतो, सगळ्या गोष्टी. तर हे 2च व्हिडिओ मला त्याने पाठवलेत. का तर हे असं माझ्यावर चुकीचं होतं आहे ह्याच्यासाठी. बाकी ते आता ते व्हिडिओ ते व्हायरल झालेत तरुण शर्माचे, त्याच्यामध्ये किती वेगवेगळे व्हिडिओ आहेत. मग ते व्हिडिओ कुठून गेले तिकडे, ज्यांनी व्हायरल केलेत, ज्यांनी व्हिडिओ बनवले असतील ना, त्यांच्याकडे व्हिडिओ कुठून गेलेत. आणि तुम्ही त्याच्यावरती दबाव आणून, तो जो अमित झा आहे, एकतर तो दबाव प्रेशर त्याच्यावरती खूप आहे. ऑलरेडी इथं माझ्या ऑफिसला रडत होता तो,
अरे मला टेन्शन हां घेऊ नको, सगळ्या गोष्टी त्याला एवढं समजवला. त्याच्यानंतर त्या हे व्हिडिओ बाहेर आला कुठला, आता 1 वाजताचा हा व्हिडिओ आहे बरोबर, त्याने मला पाठवलेला. आणि मी त्याला जो व्हिडिओ पाठवला त्याचा बनलेला तो 2:15चा व्हिडिओ, 2:30 वाजता, 2 म्हणजे 2 वाजून 30 मिनिटात, म्हणजे 1.5 तासात लगेच व्हिडिओ ऑलरेडी मी लगेच कुणाला पाठवलं तेवढ्यात वेळ चेक करा, एवढ्यात मी कुठे पाठवलं की काय ते. मग लगेच तो व्हिडिओ मी त्याला पाठवला, बा असं बघ आलं आहे. त्याच्या अगोदर त्याने मला मेसेज केला होता की आपके वजह से मुझे इतना इंसाफ मिला, आप जैसे माझ्याबद्दल एवढं त्याला गुणगान गायलं आहे असं, म्हणजे मला त्यानं भगवानच बनवून ठेवलं. पण त्याच्यानंतर बोलला इसके वाला मेरे मेंटली डिस्टर्ब हूँ, मैं अभी गाँव जा रहा हूँ, मेरे मम्मी पापा का तबीयत खराब है, म्हणून मग तो बोलतो ना इतने कॉल किए. अरे मी त्याला बाबा एखादी व्यक्ती आमच्या ऑफिसच्या शाखेमध्ये येते, हे आमच्याकडून मदत सगळ्या गोष्टी त्यांचा आम्ही त्रास जे काय होत असतो तो सॉल्व्ह करतो, आणि पुन्हा ते टेन्शनमध्ये असते काय त्याला काय झालं बिलं, मला वाटतं तो मानसिक तणावात जाईल म्हणून त्याला कॉल करतो, बघा टेन्शन घेऊ नकोस. पण त्याने काही कॉल उचलले नाहीत. कॉल मला असा संशय आहे त्याचा पोलिसांनी हा मोबाईल जमा करून का ठेवला, का जप्त करून ठेवला पोलिसांनी एखाद्याचा तो जप्त केला. तर मला वाटतं पोलिसांच्या वागणुकीवरती मला आता संशय येतोय. पहिली तर 7 तारखेला पोलिसांनी जर त्यांची तक्रार घेतली असती तर हा विषय झाला नसता. CCTV लावायचा, लावू नको, CCTV काढा, हे काढा, पोलीस सांगणारे कोण? पोलीस का सांगतात तिथे? त्यांच्या घरात तर लावलेली नव्हती CCTV, त्यांनी लॉबीवरती लावली होती ना. आता जी ती व्यक्ती बोलते त्याच्यावरती 100% दबाव पोलिसांचा पण आहे. आणि जे समोर जे व्यक्ती आहेत तुम्हाला माहिती आहेत, हे मीरा भाईंदरचे कोण सगळे शहेनशाह, स्वतःला सगळ्या गोष्टी एकदम दबावामध्ये कुणाला घेऊन कसं काय करायचं हे काही त्यांची आजची खेळी नाही, सगळ्या मीरा भाईंदरनी बघितले. मग ते आज बसले होते काल काय पॉलिटिशियनमध्ये इकडे तिकडे, त्याच्यावरती मोठा दबाव आहे. पोलिसांनी त्याला माझं म्हणतं पोलिसाला काय नक्की त्या दबाव आहे काय, पोलिसांनी त्याला संरक्षण द्यावं. हां असं दबाव नसेल तर दुसऱ्या पद्धतीने पण त्याला सगळ्या गोष्टी हे केल्या असतील. कारण जो त्याला तो वकील साहेब कोण आहेत ना, ॲडव्होकेट साहेब तुम्ही पहिल्यांदा बघा ना काय पहिल्यांदा सगळं व्यवस्थित. महेश शिंदेला तू किती व्हिडिओ पाठवलेस, काय व्हिडिओ पाठवलेस, त्याचा स्क्रीनशॉट का नाही तुम्ही दाखवला? हां महेश शिंदेला काय पाठवलं तेवढं जे फक्त 1-2 विषय तेच दाखवले ना. महेश शिंदेला मी हा मेसेज पाठवला, महेश शिंदेला मी हे केलं, किती व्हिडिओ महेश शिंदेला ते पाठवले त्याने फक्त सांगावं. आणि तो सांगतो मैं उधर जिम था, उसको मुझे शिवसेना का ऑफिस मालूम था इधर, त्याला काय नव्हतं माहिती आहे, वाया माझ्याकडे आला 2-3 ठिकाणी मला फोन लावला त्याने. आणि मग त्याला मी लोकेशन पाठवलं किंवा ह्या माझं ऑफिस इथे आहे, इथे लोकेशनवर तो आला, खूप घाबरलेला होता. आणि आमच्या शिवसेनेची पद्धत आहे एखाद्या व्यक्तीला खरोखर प्रामाणिकपणे मदत करणं, आणि तीच आम्ही प्रामाणिकपणे मदत केली. त्याचं हे सगळ्या गोष्टी ह्या. आणि आम्हाला काय तो तरुण शर्मा आहे ते सगळ्या गोष्टी माझा विषयच नाही. तो माझा विषय काय होता, त्या एखाद्या व्यक्तीला जर तो रेसिडेन्स आहे समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्यात. आणि तरुण शर्मानं माझं एक सांगणं आहे, जर तुम्हाला सगळ्या गोष्टी जर 7 तारखेला त्या विचारांची भांडणं झाली, तुम्हाला मी काल पॉलिटिशियनला तरुण शर्मा भेटले होते, त्यांना समोर मी बोललो विचारा पाहिजे तर जर 7 तारखेला त्या दोघींचं भांडण झालं तेच जर तुम्ही सॉल्व्ह केलं असतं तर आता विषय एवढा पुढे गेलाच नसता. उलट तुम्ही काय केलं, एकतर तुमचा दबाव वरून आमदारांकडून फोन लावायचा, पॉलिटिशियनला दबाव आणायचा, CDR त्याचं डिलीट करा, CCTV हे करा ते करा, त्याच्यावरती दबाव आणताय. हे त्या दबावामुळे ना सगळं तो इकडे पळाला. लक्षात आलं? तो जो आम्ही ज्या आहे ना, तर पोलिसांकडून मदत भेटत नाही, पोलीस मला त्याला फोन करून धमकवत आहेत, सगळ्या गोष्टी करतात. हे धमकवण्याचा प्रेशर पोलिसांवरती कोणी आणला? तुमच्या आमदाराने आणला, तुमच्या आमदार नरेंद्र मेहताने आणला, सगळ्या गोष्टी आणल्या. त्याच्यामुळे तो सगळ्या गोष्टी इकडे पळाला. मग शेवट शिवसेनेकडे न्याय मागायला आला. आणि लक्षात ठेवा शिवसेनाच न्याय देऊ शकते, आणि तो शिवसेनेने न्याय दिला. आणि शिवसेना बघा मला काय फरक पण मला माहिती आहे ना, मला त्याने 2 व्हिडिओ पाठवले, 2च व्हिडिओ आहेत जे भले हे झाले असतील एवढे. त्या व्हिडिओमध्ये जी मॉपिंग जो नंतर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे सगळ्या गोष्टी, तो मी त्याला पाठवला. अरे मला घाबरू नकोच बघ, पण त्याने फोन उचलला नाही. तर त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रकारचे ते बाकीचे पण व्हिडिओ आहेत ना, मग ते जे कुठे गेलेत, कुणाकडून गेलेत ते बघा ना. अरे काय वकील साहेबांना सांगा, पहिल्यांदा पूर्ण माहिती घ्या, नंतर प्रेस कॉन्फरन्स घ्या. आम्ही जेव्हा तुमच्याकडे मदतीला आलोय, तुम्ही मदतीसाठी त्यांच्या उभे राहिला, तुम्ही म्हणताय की मला फक्त 2च व्हिडिओ पाठवले, बाकीच्या व्हिडिओ कुठून आल्या आणि कुणी व्हायरल केल्या याची चौकशी करण्यासाठी तुम्ही पोलिसांवरती दबाव टाकाल का, पत्र वगैरे काय कराल? हो, मी पोलिसांना तर पहिली गोष्ट 2 पत्र देणार आहे. आता हा विषय तर मी आत्ताचा विषय बा, हे सगळ्या गोष्टी माझ्या हे केले, ते व्हिडिओ त्याला कुठे गेले तुम्ही ती इन्क्वायरी करा, ते पोलिसांनी इन्क्वायरी करावी. दुसरी गोष्ट, आज आमची महिला आघाडी असू द्या किंवा त्या फ्लॅटमध्ये काही वेगवेगळे पुरुष येतात, सगळ्या गोष्टी होतात, काय तिथे चालू आहे. एक सोसायटीला पण पत्र देणार आहे आम्ही शिवसेना आघाडीच्या वतीने आणि पॉलिटिशियनला. तर त्या फ्लॅटमध्ये काय आता बघा, काय तुम्हाला माहिती आहे मीरा भाईंदरमध्ये किती काय कुठली प्रसंग घडतात. मग त्या फ्लॅटमध्ये असे चुकीची लोकं येतात, काय येतात, त्याच्यावर चौकशी करावी. अजून किती लोकं आलेत, कोण आलेत, कशासाठी येत होते, ते पोलिसांनी ती चौकशी केली पाहिजे ना. का उलट त्या माणसाला ज्याला त्रास होतो त्यालाच धमका. आता तर ठीक आहे, थोडा मानसिक ह्याच्यामध्ये त्यांच्या पत्रकार परिषद त्यांच्यावर गेला असेल, बसला असेल, पण तो त्रास नाही. त्यामुळे भले बघा, एखादा माणूस हा मेसेज वाचा, एखादा माणूस जेवढा प्रामाणिकपणे एखादा मेसेज लिहितो की बाबा नाही सगळ्या गोष्टी, त्याने काय सांगितलं,
अभी मुझे मॅटर इधर ही खतम करणं आहे, बरोबर सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही काय केलं का, मी फक्त त्याला कॉल का केला, क्यों गाव जा रहे तू टेन्शन मत लेना, अरे हम लोग है, तर त्याला सहानुभूती, त्याला हे द्यावं म्हणून हे केलं होतं, बाकी काय नाही.